चला वाचूया. लेट्स रीड. अ विजिट टू अ गार्डन. म्हणजे एका बगीचाला आपण भेट देणार आहोत. तर काही मुलं विचारतात की आम्हाला याचा अर्थ पण सांगत जा म्हणून. तर ठीक आहे, आज आपण या पाठामधचं वाचन अर्थासहित घेणार आहोत. हां, तर बघा. लिसन केअरफुली. रीड विथ मी अँड लर्न. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा आणि शिका. ठीक आहे, चला तर. चिल्ड्रेन ऑफ क्लास 4B went to a big garden for a picnic. म्हणजे चौथी B चा वर्ग कुठे गेला होता? गार्डन मध्ये पिकनिक साठी गेलेला होता. ॲट द गेट त्यांच्या गेटवर काय होतं? दे सॉ अ बिग बोर्ड. गेट कडे त्यांना एक मोठा बोर्ड दिसला. The names of the different parts of the garden were written on the board. त्या बोर्डवरती वेगवेगळ्या भागांची, गार्डन मधले जे वेगवेगळे भाग होते त्यांची नावं लिहिलेली होती. one below the other. What a long list, the children said. मुलं म्हणाले किती लांबलचक लिस्ट आहे ही. बघा इथे दिली आहे त्यांनी लिस्ट मध्ये काय काय आपण वाचूया. एंट्रन्स म्हणजे प्रवेशद्वार. त्यानंतर पाचू कॉर्नर. पुष्कर गार्डन. माणिक गार्डन. हिरा गार्डन. मोती रिसॉर्ट. नील लेक. जेम्स नर्सरी. एवढं सगळं काही आपल्याला बघायला मिळणार आहे. तिथे लिहिलेलं होतं बघा. Where shall we go first. सगळ्यात आधी आपण कुठे जाणार आहोत असं विचारलं. Someone asked. म्हणजे कोणीतरी विचारलं की सगळ्यात आधी आपण कुठे जाणार आहोत. To the lake. Boating. Many children said. खूप मुलं काय म्हणाली की आपण लेकला जाणार आहोत आणि बोटिंगला जाणार आहोत. But how do we go there. पण आपण तिथे कसं जायचं माहित नाही त्यांना ना, म्हणून. See there's a map of the garden. Here we will see the map and find our way to the lake. त्यांनी सांगितलं की आपल्याला इथं गार्डनचा मॅप दिलेला आहे, नकाशा दिलेला आहे आणि त्या नकाशात आपण पाहू आणि त्याप्रमाणे आपण आपला रस्ता शोधत त्या लेककडे जाऊया. The teachers took the children to the lake for boat rides. शिक्षकांनी मुलांना लेककडे जायला घेतलं, म्हणजे ते लेककडे जायला निघाले. Then they sat under a tree to eat some snacks. त्याच्यानंतर ते एका झाडाखाली बसले थोडासा नाश्ता करण्यासाठी, न्याहारी किंवा सोबत आणलेलं थोडंफार स्नॅक्स खाण्यासाठी. हे बघा इथे नकाशा दिलेला आहे. त्या नकाशामध्ये हा लेक आहे, जे निळं दिसतं हे पाणी आहे सगळं,
आणि हे पाण्यात गोल दिसतंय ना, या लेक आहे हा. जसं झरा असतो, तळं, तर एक प्रकारचं हे तळ्यासारखं आहे, याला लेक म्हणतात. ठीक आहे. तर इथे बोटीने जाण्याचा रस्ता आहे हा. There was another big board near the tree. झाडाजवळ तिथे अजून दुसरा एक मोठा बोर्ड होता. There was a chart on the board with pictures of trees in it. तिथे त्या बोर्डवर एक चार्ट होता ज्याच्यावरती झाडांची चित्र रेखाटलेलं होतं, चित्र काढलेले होते. असा बोर्ड होता, चार्ट होता. What does it mean? Teacher. The children asked. म्हणजे मुलं काय म्हणाली की याचा अर्थ काय होतो मॅडम, किंवा जे शिक्षक असतील त्यांना विचारलं की याचा अर्थ काय होतो. हा बघा, हाच तो चार्ट आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची माहिती आहे. जसं मँगो ट्री किती आहेत, तिथे दिलेले आहेत बघा. नीमची झाडं किती आहेत, जामून, बनियान म्हणजे वडाचं झाड, त्यानंतर पिंपळाची झाडं, गुलमोहर, बकुळ, जारूल आणि रेन ट्री. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती आणि ती झाडांची संख्या सुद्धा तिथे नमूद केलेली आहे. असो आपण बघूया इथे. It's a pictogram or pictograph, said the teacher. शिक्षक काय म्हणाले, याला काय म्हणतात, पिक्टोग्राम किंवा पिक्टोग्राफ. हे जे असं चित्रानुसार माहिती दिलेली असते त्याला. ठीक आहे. It gives you information with the help of pictures. या चित्रांच्या मदतीने तुम्हाला माहिती दिली जाते. ठीक आहे. This chart tells us how many trees of each type there are in this garden. म्हणजे हा तक्ता आपल्याला काय सांगतो की इथं किती प्रकारची आणि किती टाईपची, म्हणजे किती प्रकारची आणि किती झाडं आहेत त्या बागेमध्ये. Now look at the chart carefully. त्या तक्त्याकडे नीट बघा. and tell me what trees there are in this garden. त्या तक्त्याकडे बघा काळजीपूर्वक आणि मला सांगा की कोणती झाडं त्या बागेमध्ये आहेत, कोणकोणती झाडं आहेत. तर इथे मी तुम्हाला मगाशी वाचून दाखवलं. मँगो, नीम, जामून, बनियान, पीपल, गुलमोहर, बकुल, जारूल, ताम्हन and रेन ट्रीज. ही सगळी झाडांची नावं आहेत वेगवेगळी. व्हेरी गुड. नाव टेल मी. आता मला सांगा. त्यांनी सांगितलं, मॅडम काय म्हणाल्या, शाबाश. आणि आता मला सांगा, हाऊ मेनी ट्रीज ऑफ each type there are. की तिथं किती प्रकारची वेगवेगळी झाडं होती ते मला तुम्ही सांगा.
किती प्रकारचे आणि किती म्हणजे किती त्यांची संख्या पण दिली आहे, त्यांचा प्रकार पण दिला आहे की झाडं कोणकोणती आहेत आणि ते किती आहेत ते पण दिले की मँगो ट्री 3 आहेत, नीमचे झाडं 3 आहेत, बनियांचं झाड 1च आहे, पिंपळाचे 2 आहेत असे. ठीक आहे. तर आता बघा द चिल्ड्रेन answered this question correctly. मुलांनी अगदी बरोबर उत्तरं दिली. Can you answer the question with the help of this pictogram? इथे आपल्याला प्रश्न विचारलाय की तुम्ही देखील हा पिक्टोग्राम बघून किंवा याच्या साहाय्याने काही प्रश्नांची उत्तरं देऊ शकाल का? ठीक आहे. तर नक्कीच